शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो. आज नवीन विषय घेऊन आलेलो आहे. आमचा मुलगाही माझ्यासोबत आलेला आहे, पाहू शकताय. मुलांना सुद्धा शेतीची आवड असणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळं शेती ही शाश्वत आहे. त्यामुळं तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा शेतीची आवड निर्माण होईल या पद्धतीनं तुम्हीही त्यांच्यावर संस्कार टाका. कारण पुढची पिढी तुम्हाला जर का चांगली सक्षम अशी घडवायची असेल तर शेतीशिवाय पर्याय नाही. त्यांना शिक्षण तुम्ही चांगल्या पद्धतीने द्या आणि शेतीचंही नॉलेज द्या, जेणेकरून आपला पुढची पिढी जी आहे ती कुठे तटता कामा नये. सगळ्या कोणत्याही आव्हानाला तिने स्वीकारणं पाहिजे. कारण सगळ्यांना जॉब देणं शक्य नाही. शेती करणं, स्वतःची शेती असेल तर सगळ्यात चांगलं आहे ते. शेतकरी मित्रांनो, शेती सक्सेस करायचं असेल, शेतातनं उत्पादन चांगलं घ्यायचं असेल तर माझ्या व्हिडिओला चा अभ्यास तुम्ही करा आणि तुम्हीही मी ज्या पद्धतीनं सांगतोय, मार्गदर्शन करतोय त्या पद्धतीनं तुम्हीही तसं तुमच्या शेतीमध्ये बदल करा आणि सक्सेस व्हा. आता तुम्हाला आज नवीन मी विषय घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो. उसाला फुटवे काढायचे आहेत आपल्याला. हे पहा, फक्त आज 21 तारीख, 30 आणि 20 51 दिवस झालेले आहेत फक्त ह्या लागणीला. पाहू शकताय तुम्ही, फुटवे आणि सऱ्या कशा भरून दिसत आहेत. एक समान वाढ आहे. सगळे फुटवे आता बऱ्यापैकी 2, 4, 6, 8 फुटवे प्रत्येक ह्याला होत आहेत. हे पाहू शकताय. हे पहा, 3, 3, 6, 7. आता इथंही सुद्धा पाहू शकता तुम्ही, 3, 3, 6, 7 असं फुटवे प्रत्येक उसाला चांगल्या पद्धतीनं होत आहेत. फुटव्याचं काय रहस्य आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे पहा, 1, 2, 3, 4, 5, 6 पानं ज्या वेळेला आपल्या उसाच्या जेटी कोंबाला येतात त्यावेळेला तिथून पुढं आपल्या उसाला फुटवे निघण्यास सुरुवात होते शेतकरी मित्रांनो. त्यामुळं आता हे पहा, 3, 3, 6 आणि 1, 7 फुटवेला आलेले आहेत. त्यानंतर हे पहा, 2, 4, 6 पानं झाली. त्यानंतर 9 पानावर ज्यावेळेला येतं फुटवे त्याला इकडं जो 8, 9, 7, 8, 9 फुटवे झालेले असतात ॲटोमॅटिक. पण ह्याला थोडं आपण तसं ट्रीटमेंट बी करायला हवं. कारण त्याची रिक्वायरमेंट काय आहे, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, त्याला काय गरज आहे, कोणत्या खतांची गरज आहे पिकाला, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आपण त्याचं पालनपोषण केलं तर 100% आपल्याला त्यातनं प्रॉफिट मिळतंच. आता तुम्ही पाणी पाहू शकताय. मी परवा दिवशी परवा दिवशी 2 तास पाणी दिलं होतं. आता वापसा कंडिशन चांगल्या पद्धतीनं आहे. हे पाहू शकताय. तुम्हाला कुठेही चिकट माती अशी मिळणार नाही. आज सकाळी चिकट होती, पण आता बऱ्यापैकी सगळीकडं वापसा कंडिशन आलेलं आहे. आता उद्या सकाळी 2 तास द्यायला काय हरकत नाही. म्हणजे आता उन्हाळ्यात आता आमच्याच जमिनीला दर तिसऱ्या दिवशी 2 तास पाणी आम्ही देत आहोत. ज्यावेळेला थंडी असते त्यावेळेला थंडीमध्ये 4-5 दिवसानंतर सुद्धा तुम्ही 2 तास पाणी दिलात तरी पण ठीक आहे. जास्त थंडी असेल तर 6-7 दिवसानं दिलात तरी पण ठीक आहे. कारण जशी गरज आहे तसं वापसा कंडिशन पाहिजे. आपण टाकलेली खतं जी आहेत, शेवटी शेतकरी मित्रांनो ह्या जमिनीमध्ये जीवाणू असतात. आपण टाकलेली खतं जी आहेत ती पिकाला त्याच्या स्वरूपामध्ये अन्न तयार करून द्यायचं असेल तर बॅक्टेरिया पाहिजेत. आणि बॅक्टेरिया तुम्ही अति पाणी दिला तर बॅक्टेरिया श्वास घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांचं काम त्यांना चांगल्या पद्धतीनं करता येत नाही. त्यामुळं आपल्याला उत्पादन भरपूर घ्यायचं असेल तर
पाणी नियोजन सगळ्यात महत्त्वाचं, त्यानंतर खतांचं नियोजनसुद्धा, त्यानंतर फवारणीचं नियोजन. तुम्ही एक 2-3 गोष्टींकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दिलात. बॅक्टेरिया, आता मी तुम्हाला सांगितलं होतं झायडेक्स कंपनीचं बॅक्टेरियाचं किट जे आहे ते तुम्ही वापरा. झायडेक्स कंपनीचं नर्सरी किट जे आहे ते तुम्ही वापरा. अतिशय रिझल्ट चांगले आहेत त्याचे आणि तुम्ही त्याचा वापर करा. सलग 3 महिने वापर करा. महिन्यातून एक वेळेला जरी वापरलात 3 महिने तरी त्याचं रिझल्ट अतिशय चांगले आहेत. आणि जमीन वापसा कंडिशन द्या, जमिनीला श्वास घेऊ द्या. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत काय, जमिनीला श्वास घेऊ द्या. जमीन 100% तुम्हाला स्पीडमध्ये पिकाला वाढवायचं काम करणार आहे. आता फुटवे तुम्हाला काढायचे असतील तर काय करायला पाहिजे, मी तुम्हाला बोर्डवर घेऊन जातो. तिथं तुम्हाला सगळी मी माहिती सांगतो. शेतकरी मित्रांनो, फुटवे चांगल्या पद्धतीने सशक्त निघण्यासाठी काय करायला पाहिजे, काय ट्रीटमेंट करायला पाहिजे, कोणती औषधं वापरायला पाहिजेत आपण, ती संपूर्ण मी माहिती तुम्हाला बोर्डवर घेऊन जाऊन सांगतो. तुम्हाला ऊसाला फुटवे पाहिजे असतील तर 1 एकरासाठी सगळ्यात महत्त्वाचा, शेतकरी मित्रांनो, आपण टाकलेली जी खतं आहेत ती पिकाकडून उचलून घेण्यासाठी, म्हणजेच पिकाला त्याच्या फॉर्ममध्ये, म्हणजे त्याचं अन्न त्याच्यासाठी शिजवून देण्यासाठी म्हणा. म्हणजे आपण भाकरीचं पीठ जे आहे ते भाकरीचं पीठ दळून आणून भाकरी करून खाणं महत्त्वाचं आहे. तसंच पिकाला आपण जी टाकलेली खतं आहेत NPK, सेकंडरी मायक्रोन्यूट्रिएंट्स, ही पिकाला उपलब्ध करून द्यायचं काम जे आहे ते बॅक्टेरियांचं आहे. आणि झायडेक्स कंपनीचं नर्सरी किट जे आहे ते वापरणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचा वापर मी सांगितलेला आहे ह्याच्या आधी व्हिडिओमध्ये. 2 किलो गूळ घ्या आणि त्याच्यासाठी सुद्धा जास्त पैसे खर्च करायचे नाही. त्यामध्ये 1-2 भाग करू शकताय, 3 भाग करू शकताय त्या किटमध्ये. आणि त्या पद्धतीनं तुम्ही 2 किलो गुळामध्ये ते भिजवत घालायचं आहे 3-4 दिवस. आणि 4 दिवसानंतर ठिबकमधून सोडू शकताय किंवा पाटपातळीमधून सोडू शकताय. त्यानंतर आपल्याला फुटव्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे IBA. IBA 4 ग्रॅम वापरा 200 लिटर पाण्यासाठी. 50 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम प्रमाण आहे IBAचं. त्याच्या सॉल्व्हंटमध्ये मिक्स करून व्यवस्थित ते 4 ग्रॅम घ्या. त्यानंतर 12-61-00 2 किलो घ्यायचा आहे आळवणीसाठी. आळवणी आपल्याला घ्यायची आहे पहिली. IBA 4 ग्रॅम, 12-61 2 किलो. त्यानंतर ह्युमिक ॲसिड अर्धा किलो. आणि कीटकनाशक आणि बुरशीनाशक गरजेनुसार. कीटकनाशकमध्ये तुम्ही हमला वापरू शकताय. आलटून पलटून घ्या शेतकरी मित्रांनो कीटकनाशक. आणि बुरशीनाशक साप वापरा. एक वेळेला हमला वापरा, एक वेळेला रोगर वापरा, कोणतंही वापरू शकता. अतिशय चांगले रिझल्ट आहे त्यांचे. त्यानंतर फवारणी आपल्याला घ्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं फवारणी आहे. हे पहा, IBA रूट झोन चांगल्या पद्धतीने डेव्हलप करतो. रूट जमिनीमध्ये जे फुटवे आहेत मुळांचे, ते फुटवे वाढवायचं काम तुम्ही जमिनीमध्ये आळवणी घेतल्यानंतर फुटवे वाढवायचं काम करतं. आणि स्प्रे ज्यावेळेला घेतोय आपण त्यावेळेला वर फुटवे जे आहेत निघणार आहेत ते फुटवे
ब्रांचेस काढण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य जे आहे ते IBAचं आहे. त्यामुळे फवारणीसाठी सुद्धा IBA समजा 150 लिटर पाणी घेतलात फवारणीसाठी तर 3 ग्रॅम IBA वापरायचं. 150 लिटर पाण्यासाठी फवारणीला IBA 3 ग्रॅम घ्यायचं आहे. 1261 1 किलो घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये तुम्ही इसावेन टॉनिक वापरा, ॲमिनो ॲसिड. इसावेन घ्यायचं आहे 200 ml, नाही 150 ml. 150 लिटर पाणी घ्यायचं. 1 लिटरला 1 मिली त्याचं प्रमाण आहे. आणि ह्याच्यामध्ये सीवीड सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता. जी सीवीड सगळ्यात चांगलं टॉनिक आहे आणि इसावेन सुद्धा चांगलं टॉनिक आहे. दोन्ही टॉनिक मिक्स करून सुद्धा वापरू शकताय. प्रत्येक वेळेला एक टॉनिक वापरलात तरी पण चालतं आहे. सीवीड एक्स्ट्रॅक्ट सुद्धा 150 ml वापरायचं आहे. त्यानंतर कीटकनाशक, बुरशीनाशक, रोगर घ्या. कीटकनाशक 150 ml आणि बुरशीनाशक तुम्ही कॉन्टॉप वापरू शकता. शेतकरी मित्रांनो, तुम्ही असं नियोजन करा, ज्यावेळेला आपण गूळ घेतो तो गूळ सेंद्रिय पद्धतीचा गूळ घ्या. पाणी पाजायच्या आधी 1-4 दिवस तयार करून घ्या. झायडेक्स कंपनीचं नर्सरी किट त्यात 2 भाग करा, 3 भाग करा आणि 200 लिटरच्या पाण्यामध्ये ते टाकून सोडा आणि 2 किलो गूळ टाका. 4 दिवस ते आंबवा मिक्सर आणि 4 दिवसानंतर तुम्ही ड्रीपमधून सोडू शकताय किंवा पाट पाण्याबरोबर सोडू शकताय. असं ट्रीटमेंट करा तुम्ही तुमच्या ऊसाला फुटवे निघतील. आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. माझ्या व्हिडिओना लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्र.